नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग स्केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातल्या कोल्हापूर या ठिकाणी। इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधल्या रस्त्यातली असलेली खिंड आहे पावनखिंड, म्हणजेच पूर्वीचं नाव असलेलं घोडखिंड हे ठिकाण। इथलं जागा म्हणजे ही जी घोडखिंड आहे माझ्या बरोबर या व्हिडिओमध्ये संपूर्ण राहा। तर ही कोल्हापूरमधली येळवण जुगाई विद्या मंदिर आहे। इथूनच आतमध्ये रोड जातो पावनखिंडला, साधारणतः 1 ते 2 किलोमीटर आतमध्ये पावनखिंड म्हणून बोर्ड लावलाय आणि पावनखिंड इथून आतमध्ये आहे। तर पावनखिंड म्हणजेच घोडखिंड, म्हणजे पहिल्यांदा ह्याचं नाव घोडखिंड होतं। आता असं काही ऐतिहासिक गोष्ट, ऐतिहासिक घटना इथे घडली की ज्यामुळे इथे आपल्याला मावशी भेटल्या होत्या ज्या इथे साफसफाई करायला रोज येतात। त्यांचा आपण छोटासा इंटरव्ह्यू घेतलाय। पावनखिंडमध्ये जेव्हा साफसफाई करायला रोज येताना, तर कधीपासून येताय? झालं वरीस एक वरीस उलटून गेले। हा, एक वरीस उलटून गेले। सकाळचं 9 वाजता आल्याबरोबर इथनं रोड बसणं खालीपर्यंत झाडू करायचा, बाटली कागद प्लास्टिक काय असेल ते उचलायचं, पाला पाचोळा उचलायचा, संडास बाथरूम धुवायचं, संडास बाथरूम धुवून झाल्यानंतर टाकी संडासची भरायची, पियाची टाकी भरायची, ती भरून ठेवायची। परत 1-2 वाजता जेवायचं, परत 1-2 वाजता आणि परत लोटायचं, कुठं बाटली कागद बिगत असलं ते उचलायचं आणि नंतर मग 4-5 वाजेपर्यंत 5 वाजता सुट्टी असते। 5:30 वाजेपर्यंत आम्ही चालत जातो, चालत येतो। तुम्ही स्थानिक इथलेच आहात? हा, इथलेच। तुम्ही रोज इथे साफसफाई करायला येता? काय 1 वर्ष झालं। 1 वर्ष। किती किलोमीटरला? 1-1.5 मीटर आहे। 1.5 मीटर। नाव सांग। सुरेखा काम। तरी पावनखिंडच्या इथे बाहेर बोर्ड लावलेला आहे, सगळी इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे। तुम्हाला सगळा इतिहास माहितीच आहे, प्रत्येकाला पावनखिंडचा इतिहास माहितीच आहे, तरी सुद्धा तो अनुभवण्यासाठी इथे तुम्हाला भेट देणं गरजेचं आहे। इथे जास्त काही नाहीये, फॅसिलिटी वगैरे अशा नाहीये, कारण हे खूप ऐतिहासिक जे आहेत आपले सगळी स्थान जे ठिकाणं ते अशीच आहेत जी वरती डोंगर माथ्यावरती वगैरे आहेत। हा रोड खूप निसरडा होता कारण पावसाचे दिवस होते, आम्हाला सांभाळूनच जावं लागत होतं। पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करायचा म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी इथे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय। तर इथे आम्ही फॅमिली आलो होतो सगळे, त्यांनी माहिती पण दिलेली आहे। इथे खूप सुंदर वातावरण होतं इथलं आत्ताचं। तर मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यामधल्या आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधल्या ज्या अरुंद रस्ता आहे, जी खिंड आहे ना, इथे अतिशय अवघड आणि अरुंद असलेली खिंड आहे जी 2 किल्ल्यांमधलं अंतर कमी करायचं काम करते। म्हणजे पन्हाळगड आणि विशाळगड याच्यामधला जो रोड आहे हा खूप छोटा आहे। ती खिंड तुम्ही त्या खिंडीच्या इथेच म्हणजे 2 उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की इथून एका वेळी फक्त एकच घोडेस्वार जाऊ शकतो। हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांना इथे खिंड पार करणे केवळ अशक्यच आहे। म्हणूनच या खिंडीला घोडखिंड असं नाव पडलं होतं त्यावेळेस, म्हणजे एका टायमाला एकच घोडा इथून जाऊ शकतो। पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघा आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरून निसटले आणि ते विशाळगडाकडे जायला निघाले होते, तेव्हा सिद्धी मस्तूरच्या सैन्याने त्यांना इथेच गाठले होते। तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्या मोजक्या सैनिकांनी म्हणजेच 300 सैनिकांनी ही खिंड इतकी जबरी लढवून ठेवली, इतकी जबरी लढवली की आदिलशाही सैन्याला थोपवून धरलं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले। तेच ही ठिकाण, तीच ही जागा। त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ इथे आपल्याला एक स्मारक उभारलेलं आहे। त्यांना आदरांजली म्हणून
इथे वरती आपण त्यांना नतमस्तक होण्यासाठी त्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मरणार्थ आपण इथे एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. हे ऐतिहासिक स्थळ अनुभवलंच पाहिजे. इथलं नयननम्य निसर्ग असं वातावरण आहे बघा. नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे जे त्यांचे भाऊ होते, आणि वीर शिवा काशीद यांच्या स्मरणार्थ इथे आपल्याला एक ध्वजस्तंभ आहे, त्याला आपण नतमस्तक होऊया आणि पुढची वाटचाल चालू ठेवूया. पन्हाळगडाला पडलेल्या वेड्यातून निसटून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना इथे गाठलं. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली. आदिलशाही सैन्याला थोपवून धरलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सही सलामत पोहोचले. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले. घोडखिंड. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल इथे आरंभली होती. शरीराला असंख्य जखमा झाल्या होत्या. एवढ्या जखमा असतानाही बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला. तेच हे ठिकाण पावनखिंड. या ऐतिहासिक स्थळाची कथा, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपले प्राण देऊन महाराजांना सुरक्षित सोडवून आणले. चला या शौर्यगाथेची सफर आता आपण सुरू करूया. शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. तोफांचा कडकडाट झाला. त्यावेळेस त्यांनी त्यांचे प्राण त्यागले. तोपर्यंत त्यांनी प्राण असेपर्यंत इथेच लढले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपले जाणता राजा, त्यांच्यासाठी एक बाजीप्रभू देशपांड्यांचं वाक्य होतं त्यावेळेचं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिदा जगलाच पाहिजे. तेच हे ठिकाण जिथे त्यांचे हे अजरामर असं वाक्य त्यांनी इथेच त्यांच्या तोंडून बोलले होते. आता इथून आपल्याला दगडी बांधकाम केलेलं आहे. इथून खाली जाऊन आपल्याला ती खिंड बघायची आहे. ही खिंड प्रसिद्ध झाली ना ती 1660 साली. आदिलशाही सैन्याने शिवाजी महाराजांना ताफ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 300 मावळ्यांनी याच खिंडीत आपले प्राण पणाला लावले. त्यामुळे महाराजांना विशाळगडातले सुरक्षित जाता आले. आज पावनखिंड हे ठिकाण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. इथे आल्यावर माणूस शौर्य, त्याग आणि देशप्रेम ह्याच्या भावनेने भारावून जातो. आज पावनखिंडीत एक स्मारक उभारलेले आहे, जिथे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांचे आदरांजली आपण त्यांना अर्पण करतो. घोडखिंड जी पावनखिंड म्हणून ओळखली जाते, ती शौर्याची, धैर्याची आणि रणांगणातल्या प्रत्येक वीरांच्या सर्वोच्च त्यागाचं प्रतीक म्हणून. इथं रक्ताचा प्रत्येक थेंब मातीला पावन करून गेलेला आहे. हीच ती जागा पावनखिंड. तुम्ही बघू शकता, हे बघा इतकी छोटी निमुळती ही जी जागा पावनखिंड म्हणून. वरून आपल्याला खाली पूर्ण जाता येत नाही, पूर्ण जायला अलाउड नाही आहे तिथे. बघा प्रत्यक्षात तुम्हाला मी दाखवते. हीच ती खिंड आहे, जी निमुळती जागा 2 डोंगरांच्या मध्ये असलेली खिंड लढवली आहे त्यांनी त्या काळी. आणि आजही तिथे आलं की असा इतिहास आपल्या अंगामध्ये रक्तात संचारला जातो. तीच ती जागा. आणि ही एवढी निमुळती जागा, इथे एवढे 300 मावळ्यांनी आपल्या रक्ताची आहुती देऊन हे ठिकाण पवित्र केलं.
खूप वाट अडवली होती आणि शिवाजी महाराज 18 किलोमीटर इथून जे आहे ते पोहोचलेले होते. तर आज तुम्हाला मी पावनखिंडचा जो पूर्ण पावनखिंड दाखवले, सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिंदेपर्यंत. मला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत ते जेवढं मी ॲनालिसिस बघितला ना त्याच्यामध्ये जे 95% लोक आहेत ना ते अनसबस्क्राईब केलेले आहेत. तो सबस्क्राईब करा आणि चॅनलला पुढे भेटा. आपण पावनखिंड तुम्ही जे बघितलीत ना तिथे तुम्हाला खायची सोय वगैरे अशी नाहीये. इथे बघितलं तर 2 हॉटेल फक्त दिसत आहेत. इथे दादा आपले भजी करतायत. खूप आधीपासून ह्यांचं आहे. आपण आणि ह्यांच्याकडनं जाणून घेऊ यांची स्टोरी. सांगा दादा आमच्या प्रेक्षकांना. प्रथमतः तुमचं ऐतिहासिक पावनखिंडीमध्ये या पवित्र पावनभूमीत मी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. पावनखिंड टी अँड कोल्ड्रिंक सेंटर स्टॉलचं नाव आहे. गेली 10 वर्ष आम्ही इथं येणाऱ्या शिवप्रेमींची, धारकऱ्यांची सोय करतोय आणि त्यातून जे मिळणारं सॅटिस्फिकेशन आहे, समाधान आहे, ते खूप मोठं आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही हा स्टॉल परत तसाच चालू ठेवणार आहे, कायमस्वरूपी चालू ठेवणार. आणि तुम्ही एवढ्या वरती म्हणजे तुम्ही इथले स्थानिकच असाल, कारण तुम्ही रोज जेव्हा इतके वर्ष इथे स्टॉल लावताय. अगदी बरोबर. हो, अगदी 1 किलोमीटरवर हे पावनखिंड गाव हे आमचं प्रॉपर गाव आहे. अगदी इथून 1 किलोमीटरवरती, एका हाकेवरतीच म्हटलात तरी चालेल. चालत देखील आपण 5 मिनिटात पोहोचतो. आणि गेली 10 वर्ष जर ते हे स्टॉल लावतायत म्हणजे खरंच हे कौतुकास्पद आहे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी पण. माझं नाव संजय श्रीपती धुमक. प्रॉपर पावनखिंड गाव आमचं गाव आहे. मी इथला गाईड देखील आहे. युट्यूबला देखील तुम्ही पावनखिंडचे खूप सारे व्हिडिओ माझ्याकडून इतिहास देखील जाणून घेऊ शकता. अगदी रोमहर्षक पद्धतीने आम्ही तो इतिहास सांगतोय. अंगावरती काटे आले पाहिजेत अशा पद्धतीने. नुसता इतिहास सांगितला जात नाही तर इतिहास उभा करण्याचा विचार केला तर 12 जुलै 1660 ही महाराष्ट्राच्या इतिहासातील रक्तरंजित, अर्थातच रक्ताने माखलेली रात्र असं म्हटलं जातं. तुम्ही जर इमॅजिन कल्पना केली तरी अंगावरती काटे येतात. ज्या वेळेला महाराज पन्हाळगडावरती अडकले होते त्यावेळी सिद्धी जोहरचा वेढा होता आणि हा सिद्धी जोहरचा वेढा फोडून महाराज 12 जुलै 1660च्या पहिल्या प्रहराला महाराजांनी कूच केलेली आहे. अर्थातच शत्रूला दिशाभूल करून प्रति शिवाजी म्हणून शिवा काशी, हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा चेहरा आणि नक्कल करण्यात तरबेज असणारा हा शिवा, या शिवा काशीदांना महाराजांनी प्रति शिवाजी बनवलं. आणखीन एका पालखीतून धाडण्यात आलं. ही पालखी पन्हाळा तालुक्यातील पूर्वेच्या बाजूने पाठवली, म्हणजे ज्या ठिकाणी आता मसूद माले, सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद याचा तिथं टेंट आहे, या दिशेने ही पालखी पाठवली जेणेकरून ती पालखी पकडली जावोच. कारण प्रति शिवाजी बनवून शिवाकाशीची पालखी यासाठी पाठवली, आम्ही खरोखरच वाटाघाटीसाठी येतोय, हात मिळवणीसाठी येतोय असं सांगितलं. परंतु फाजलला देखील माहित होतं, अफजल खानाचा मुलगा फाजल खान की खरोखरच प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यावेळी त्याच्या आबाजांचा म्हणजेच अफजल खानाचा पता काढला त्यावेळेला देखील महाराज असेच म्हटले होते, आम्ही हातबळ झालोय, आम्ही शरण येतोय, तुम्हाला पाहिजे तो गड किल्ला आम्ही देऊ, आम्ही हात मिळवणी करण्यासाठी येतोय असं सांगितलं होतं. आणि त्यावेळेला देखील तिथं अफजल खानाचा पता काढला. त्यामुळे फाजल हा शाबूत राहिला होता. त्याला माहित होतं ही चाल असू शकते. तर ही पालखी आहे प्रति शिवाजी बनून गेलेली शिवा काशीची. ही पालखी पकडली कोणी तर सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूदने ही पालखी पकडले. आणि ज्या वेळेला पालखी मसूदनं पकडली त्यावेळी त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. त्याला वाटलं खरोखरच आपण शिवाजी महाराजांना पकडलंय, म्हणून तो अगदी जीवाच्या आकांतानं टाहो फोडत ओरडत गेलाय, हुजूर सिवा मिल गया, हुजूर सिवा मिल गया. आणि ज्या वेळेला ही पालखी पकडल्यानंतर महाराजांना बघण्यासाठी पन्हाळ्याचा निम्म्यापेक्षा जास्त मॉब सरसावलाय की महाराजांना पकडले म्हणून बघण्यासाठी. आणि पन्हाळ्याचा वेढा शिथिल झाला, लूज झाला. आणि त्यावेळेलाच पन्हाळ्याच्या पश्चिम द्वार, ज्याला राजदिंडी मार्ग म्हटलंय, या मार्गाने महाराजांनी तब्बल 750 चिकाटी असणाऱ्या काटक बांधल मावळ्यांनी कूच केली. यामध्ये बाजीप्रभू असतील, नाना फुलाजी प्रभू त्यांचे बंधू, रायाजी बांधल, विठोजी काटे, शंभूषण जाधव यासारख्या जीवाला जीव देणारे, ज्यांची नावं इतिहासाला आजही ज्ञात नाही, अशा ज्ञात अज्ञात मावळ्यांसहित, जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसहित महाराज निसटले पन्हाळगडावरून. आणि पन्हाळगडावरून बरोबर येत असताना ज्यावेळी तांबडं फुटलं आणि रणकंदल माजलं म्हटले, म्हणजेच अर्थात पहाड झाली आणि खरी युद्धाला सुरुवात झाली, ती पांढरपाणीच्या अलीकडून म्हणजेच प्रति शिवाजी बनून गेलेल्या शिवाकाशीदांचा शिरच्छेद झाला. तेव्हा महाराज मी शिवा चाहिए जिंदा या मुद्दा महाराजांना पकडण्यासाठी फौजा सरसावल्या. त्या 2 फौजा, पहिली फौज आहे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद, तर दुसरी फौज आहे अफजल खानाचा मुलगा फाजल खान. या 2 फौजेंचा सामना आपल्या 750च्या मावळ्यांनी केला. आणि पूर्ण रणकंदन आहे ते या भूमीमध्ये झालेलं आहे. तुम्ही जर इतिहास अजून ऐकून घेतलात तर कमीत कमी अर्धा तास लागतोय, पण अतिशय रोमांचकारी इतिहास इथं सांगितला जातोय. तुम्ही युट्यूबला देखील बघू शकता, पावनखिंड टाकलात तरी बरेच सारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. वेळ असेल तर मी मिरची देऊ अजून. चालेल. वाव, गरम गरम भजी त्यांनी आपल्याला
काय म्हणतात इतिहास सांगता सांगता आपल्याला त्यांनी गरम गरम भजी पण तळून दिलेली आहे. आपण याचा सुद्धा आस्वाद घेऊया. आणि प्रेक्षकाला त्यांनी बॉईल कॉर्न करून ठेवले, त्यांनी उकडून पण आहे. वाव, गरम असेल, खूप गरम असेल. खरंच गरम आहे. हात नको लावायला. इथे ठेवलेले आहेत. तुम्ही कधी आलात तरी तुम्हाला मिळतील. बॉइल्ड आहे, रोस्टेड आहे, मॅगी, बटर मॅगी, चीज मॅगी, मसाला मॅगी सर्व मिळेल. गवती आल्याचा स्पेशल चहा, त्याचं नाव आहे पावनखिंड स्पेशल चहा. पावनखिंड स्पेशल चहा देखील बघायला मिळेल, तुम्हाला प्यायला मिळेल. चांगला. थँक्यू, धन्यवाद दादा, तुम्ही एवढी माहिती दिली आपल्या थँक्यू सो चॅनलला. मच. धन्यवाद मॅडम.